नागपूरच्या हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत पतीला जीवे मारण्याची धमकी देत एका महिलेकडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने उकळण्यात आले। त्यानंतर महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 26 वर्षीय विवाहित महिलेची आरोपी विष्णू बनकर याच्याशी पूर्वीपासून ओळख होती। दोघांमध्ये फोनवरून संपर्काने संभाषण व्हायचं। महिलेच्या तक्रारीनुसार आरोपीने तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी तिच्याकडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेतले। धमकीच्या जोरावर आरोपीने एकूण 2,60,500 रुपये वसूल केल्याचा आरोप करण्यात आलाय। तर हे प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही। आरोपीने महिलेला आणखी पैशांची मागणी केली, मात्र महिला पैसे देण्यास असमर्थ ठरल्यावर आरोपीने तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली। आरोपीने महिलेला नरसाळा येथील एका ओयो हॉटेलमध्ये नेलं आणि तिच्या इच्छेविरोधात बळजबरीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले। या घटनेनंतर महिलेनं तिच्या पतीसह हिंगणा पोलीस ठाणं गाठून तक्रार दाखल केली। पीडितेच्या तक्रारीच्या आधारे हिंगणा पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय। तर सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जातोय। महिलेला तिच्याकडून काही दागिने आणि नगदी रक्कम अशी तिच्याकडून स्थगित केली आणि तिला तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर हुडकेश्वर हद्दीमध्ये एका ओयो हॉटेलमध्ये नेऊन 2 वेळेला अतिप्रसंग केलेले आहेत। त्यानुसार तो गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल असून आरोपीचा शोध सुरू आहे। लवकरच आरोपीचा शोध घेऊन पुढील प्रक्रिया करण्यात येते। सोन्याचे दागिने आणि पैसे असा एकूण 2,60,500 रुपयाचा मुद्देमाल आरोपिताने वेळोवेळी पीडित महिलेकडून घेतलेला आहे।